बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलंय आणि या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे। तसेच वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगून विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या मुद्द्यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया देताना एक खळबळजनक दावा केला आहे। त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचे मित्र असल्यामुळे मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। तृप्ती देसाई यांनी दावा केला की फडणवीस यांनी अनेकदा मुंडेंच्या मैत्रीखातीर त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना विमानानं माहेरी सोडलाय। आता त्यांच्या या दाव्यामध्ये किती तथ्य आहे आणि खरंच धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीखातीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुणा शर्मा यांना विमानाने माहेरी सोडलंय का, यावर आता देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीकडून काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड सध्या SITच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। तृप्ती देसाई यांच्या मते जेव्हा पोलीस कराडचा शोध घेत होते तेव्हा तो नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी मुक्कामाला होता आणि 17 डिसेंबरला तो तिथून निघून गेला। देसाई यांनी असा आरोप केला आहे की जर कराडला या आश्रमात आश्रय दिला गेला असेल तर त्या आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्यावरही कारवाई केली गेली पाहिजे। तृप्ती देसाई यांनी सवाल उपस्थित केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचे रक्षण करत आहेत का? मंत्रिमंडळातील निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो आणि इतके गंभीर आरोप असूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला नाही। यावरून असं स्पष्ट होतं की फडणवीस आणि अजित पवार दोघेही मुंडे यांना वाचवत आहेत। देसाई यांनी असा आरोप केलाय की जर हे असेच सुरू राहिले तर या दोघांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। वाल्मिक कराडच्या बेनामी संपत्तीचा शोध लागत आहे आणि अनेक गुन्हे समोर येत आहेत। तृप्ती देसाई यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यांनी सांगितलंय की गुन्ह्याचा तपास व्यवस्थित होत नाही, CID किंवा SIT पथकाची नेमणूक करावी लागते, अधिकारी निलंबित किंवा बदली केले जातात आणि त्यामुळे राज्यात नेमकं काय चाललंय याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। तृप्ती देसाई यांनी सांगितलं की जेव्हा करुणा शर्मा यांच्याकडे तक्रार घेऊन आल्या होत्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांचे मित्र देवेंद्र फडणवीस त्यांना विमानानं सोडायचे। त्यामुळे देसाई यांच्या मते मुंडे यांच्या मित्रत्वामुळे तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे। तसंच त्या आश्रमाच्या आर्थिक स्रोतांवरही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आता या प्रकरणात नेमका आणखी काय उलगडा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।